नमस्कार, जय शिवराय. दिग्पाल लांजेकरांचा पहिला चित्रपट फरजंद आला होता आणि तो फत्य शिकस्त आला आणि मला असं वाटत होतं की मी या चित्रपटांमध्ये का नाही आहे. आणि फायनली मला सुभेदारमध्ये विचारलं गेलं आणि मी एक सुंदर पात्र साकारलं आणि त्यानंतर मी शिवराज अष्टकाचा भाग झाले. मला या शिवराज अष्टकाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय. आता हे 6वं पुष्प तुमच्या समोर येतं आहे. मला असं वाटतं की दिग्दर्शकामध्ये महाराजांचे सगळे गुण आहेत असं मी म्हणेन. कारण सगळ्या अडचणींवर मात करून आणि प्रत्येक वेळेला महाराजांची शिकवण ही अंगीकारून त्यांनी प्रत्येक गोष्ट शूटिंग दरम्यान शूटिंग नंतर सुद्धा जी केली आहे. तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून तर आम्ही तिथे शिकतच असतो, पण आयुष्यामध्ये आपण जिद्द कशी ठेवायची आणि पुढे कसं जायचं हे आमच्या मित्र दिग्दर्शकाकडून शिकायला मिळतं, दिग्पाल लांजेकरांकडून. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर महाराजांच्या भूमिकेत कोण असणार अशी इतकी विचारणा होत होती आणि आग्रा आम्हाला कधी बघायला मिळणार आहे असं विचारलं जात होतं. आणि आज सगळ्यांसमोर तुमचा आवडता अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा महाराजांची भूमिका साकारतो आहे आणि आपण 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करतो आहोत. ही सगळी घोषणा करताना या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच. तुम्ही आता शिवराज अष्टकाचा भाग आहात. ही संपूर्ण मीडिया ही कायम आमच्याबरोबर असते. प्रत्येक वेळेला त्यांना भेटताना तेवढाच आनंद होतो. तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि नेहमी आशीर्वाद असतात. जेवढं प्रेम करतात त्यापेक्षा जरा जास्त प्रेम यावेळेला दाखवा. धन्यवाद. जय शिवराय सर्वांना. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं. तुम्ही आज इतक्या प्रेमाने इथे आलेला आहात. शिवराज अष्टक, मी काय दिग्पाल काय, आम्ही सगळेच टीम म्हणून असं